मार्केटमध्ये मिळणारा उपवासाचा नायलॉन साबुदाणा कसा बरं बनवला जात असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, होय ना? तर अगदी मार्केट स्टाईल उपवासाचा नायलॉन साबुदाणा व त्यापासून तयार केलेला जिभेवर ठेवताच विरघळला जाणारा नायलॉन साबुदाणा चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा ते आज आपण बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्स आहेत शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम आता आपण मार्केट स्टाईल नायलॉन साबुदाणा तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे मी घेतला आहे 2 वाटी साबुदाणा. खिचडी बनवण्यासाठी आपण जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा इथे मी नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी घेतला आहे. सर्व साबुदाणा जो आहे तो मी स्वच्छ असा निवडून तसेच चाळून घेतला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे. तर आता साबुदाणा सर्वात प्रथम आता इथे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असा धुवून घेणार आहे. कारण साबुदाण्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यामुळे साबुदाणा जो आहे तो चिकट असतो. तर स्टार्चचे प्रमाण कमी होण्यासाठी इथे मी हा साबुदाणा जो आहे तो 2 ते 3 वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतला आहे. साबुदाणा धुवून तयार आहे. आता हा साबुदाणा भिजवून घेऊयात. त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे, ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने 1.5 वाटी इतके पाणी यामध्ये ॲड केले आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता हा साबुदाणा जो आहे तो मी रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तासही हा साबुदाणा भिजून ठेवू शकता. परंतु साबुदाणा जो आहे तो अगदी मऊसूत असा भिजला गेला पाहिजे. तर इथे मी रात्रभर हा साबुदाणा असाच भिजत ठेवला होता. सकाळी इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम मऊसूत असा आपला साबुदाणा भिजला गेला आहे. एकदम मोकळा मऊसूत असा साबुदाणा भिजून तयार झाला आहे, पाहू शकता. तर आता हा भिजवलेला सर्व साबुदाणा जो आहे तो मी हाताने अशा प्रकारे सुट्टा करून घेत आहे. तर साबुदाण्यामध्ये जास्तही पाणी ॲड करायचे नाही, तर हा साबुदाणा जास्त प्रमाणामध्ये चिकट असा भिजला जातो. तर इथे साबुदाणा मस्त असा मोकळा सुटसुटीत भिजला गेला आहे. तर आता हा साबुदाणा जो आहे तो नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी आपण वाफवून घेणार आहोत. साबुदाणा वाफवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतली आहे. तर या चाळणीमध्ये हा भिजून घेतलेला साबुदाणा आहे इथे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हाताने इथे मी सुट्टा करून ॲड करून घेत आहे. तर अशाच प्रकारे इथे सुट्टा साबुदाणा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर इतक्या प्रमाणामध्ये मी हा साबुदाणा या चाळणीमध्ये ॲड करून घेतला आहे. आता हा साबुदाणा जो आहे तो आपण वाफवून घेणार आहोत. तर तुम्हाला असे वाटत असेल की इतका साबुदाणा वाफवायचा आहे तर याला बराच वेळ लागेल, परंतु हा साबुदाणा जो आहे तो अगदी आपल्याला 1.5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे. साबुदाणा वाफवण्यासाठी इथे गॅस चालू करून कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले होते. पाण्यामध्ये एक स्टँड ठेवले आहे. पाणी उकळले आहे. आता या स्टँडवरती साबुदाण्याची चाळण ठेवून देत आहे. साबुदाण्याची चाळण ठेवून दिल्यानंतर हा साबुदाणा आता इथे मी 1.5 मिनिटे वाफवून घेणार आहे. हा छान असा वाफला जावा यासाठी यावरती एक ताट झाकण ठेवून दिले आहे. तर आता हा साबुदाणा जो आहे तो मी फक्त 1.5 मिनिटे वाफवून घेणार आहे. हवं तर तुम्ही 2 कढईमध्येही हा साबुदाणा जो आहे तो वाफवून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता 1.5 मिनिटांनंतर आपला साबुदाणा जो आहे तो अगदी मस्त असा वाफवला गेला आहे. अजिबात जास्त असा वेग लागला जात नाही. कितीही जास्त साबुदाणा असू द्या अगदी पटकन असा वाफला जातो. तर इथे पाहू शकता मस्त असा काचेसारखा ट्रान्सपरंट असा साबुदाणा दिसला की म्हणजे आपला साबुदाणा छान असा वाफला गेला आहे असे समजावे. गॅस आता इथे मी बंद केला आहे. आता ही चाळण जी आहे ती कढईमधून बाजूला काढून इथे मी एका परातीमध्ये थंड पाणी घेतले आहे, त्यामध्ये ठेवून दिले आहे. अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये ही चाळण ठेवल्यामुळे हा साबुदाणा जो आहे चाळणीला चिकटला गेलेला असतो तो एकदम चाळणीपासून सहजरित्या बाजूला होतो. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व साबुदाणा जो आहे वाफला गेलेला तो मी इथे चाळणीमध्ये गोळा करून घेतला आहे एका बाजूला. तर हा साबुदाणा लगेचच तुम्ही वाळण्यासही ठेवू शकता, परंतु मी इथे एकदम सर्व साबुदाणा जो आहे तो वाफवून घेणार आहे व त्यानंतर सर्व साबुदाणा वाळण्यास ठेवणार आहे. तर आता हा साबुदाणा जो आहे तो इथे मी एका बाजूला भांड्यामध्ये पाणी घेतले आहे त्यामध्ये ॲड करून घेत आहे. कारण एकदाच मी सर्व साबुदाणा जो आहे तो वाफवून घेऊन नंतर सुकण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यामुळे इथे मी बाकीचा साबुदाणा वाफेपर्यंत थोडा थोडा वाफवून घेतलेला साबुदाणा अशा प्रकारे एका भांड्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून दिला आहे. अशा प्रकारे पाण्यामध्ये साबुदाणा ठेवून दिल्यामुळे मस्त असा टम्म फुगला जातो, तसाच त्याला गोल आकार येतो.
तर इथे पाहू शकता सर्व साबुदाणा थोडा थोडा वाफवून घेतल्यानंतर या पाण्यामध्ये मी ठेवून दिला होता। तर साबुदाणा जो आहे तो मस्त असा टम्म फुगला गेला आहे, याला एक गोल आकार आला आहे। तर हा साबुदाणा वाळत घालेपर्यंत उन्हामध्ये असाच पाण्यामध्ये ठेवायचा, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर आता हा सर्व साबुदाणा जो आहे तो इथे मी निथळून घेतला आहे एका चाळणीमध्ये। सर्व साबुदाणा निथळून घेतल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ। ॲड केलेले सर्व मीठ जे आहे ते व्यवस्थित असे या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। मीठ सर्वात शेवटी ॲड करायची, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तसेच मीठ जे आहे ते जास्त असे ॲड करायचे नाही। सर्व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हा साबुदाणा जो आहे तो मी उन्हात वाळत घालणार आहे। तर हा साबुदाणा जो आहे तो उन्हात वाळत घालण्यासाठी एका प्लास्टिक पेपरवरती मी हाताने अशा प्रकारे पसरवून घेत आहे। तर हा साबुदाणा पसरवता असताना एकदम सुट्टा करून पसरवायचा आहे, एकमेकांना चिकटला जाता कामा नये, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तसेच साबुदाणा जो आहे तो प्लास्टिक पेपरवरच पसरवायचा आहे सुकण्यासाठी, कापडावरती सुकवायचा नाही। साबुदाणा चिकट असल्यामुळे तो कापडाला चिकटला जातो, त्यामुळे त्याचा गोलाकार व्यवस्थित बनला जात नाही, त्यामुळे आपला नायलॉन साबुदाणा व्यवस्थित असा बनला जात नाही, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर सर्व साबुदाणा जो आहे तो मी हाताने अशा प्रकारे मस्त असा सुटसुटीत या प्लास्टिक पेपरवरती उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी पसरवून घेतला आहे, पाहू शकता। तर आता हा साबुदाणा जो आहे तो अगदी 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत असा आपल्याला वाळवून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखाली 2 दिवस हा घरामध्येही वाळवून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता 2 दिवसानंतर मस्त असा आपला नायलॉन साबुदाणा अगदी मार्केट स्टाईल तयार झाला आहे। मस्त असा हिऱ्यांसारखा चकचकत आहे, एकदम ट्रान्सपरंट काचेसारखा हा दिसत आहे। तर हा साबुदाणा जो आहे तो आता आपण तळून घेणार आहोत। यापासून अगदी जिभेवर ठेवताच विरघळला जाणारा मार्केट स्टाईल नायलॉन साबुदाणा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल ॲड केले होते। तेलही इथे गरम झाले आहे। गरम झालेल्या या तेलामध्ये थोडा तयार करून घेतलेला नायलॉन साबुदाणा ॲड केला आहे। तर अगदी तेलात सोडता क्षणी हा साबुदाणा मस्त असा टम्म फुगला गेला आहे, पाहू शकता। तर तेल जे आहे ते एकदम कडकडीत असे आपले गरम असावे, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। तर इथे पाहू शकता अगदी 5 ते 10 सेकंदामध्येच मस्त असा साबुदाणा तळला गेला आहे। तळलेला सर्व साबुदाणा तेलामधून निथळून एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे। तर इथे मी तयार साबुदाण्यामधील अर्धी वाटी साबुदाणा तळण्यासाठी काढून घेतला होता। तर अशा प्रकारे थोडा थोडा करून सर्व साबुदाणा जो आहे नायलॉन तयार केलेला हा मी तळून घेत आहे। तर मस्त असा तळला जात आहे, अजिबात तेलामध्ये फुटला जात नाही, पाहू शकता। तर सर्व साबुदाणा जो आहे तो इथे मी तळून घेतला आहे। तर आता आपण चिवडा बनवत आहोत, त्यासाठी यामध्ये बटाट्याचा खीस जो आहे तो ॲड करणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बटाट्याचा खीस घेतला होता, तोही इथे तळून घेत आहे। बटाट्याचा खीस तळून तेलामधून निथळून बाजूला काढून घेऊन या तळलेला साबुदाण्यावरच ॲड करून घेत आहे। तसेच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते। तर हे शेंगदाणे या तेलामध्ये मस्त असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहे। तळून घेतल्यानंतर हे शेंगदाणे या साबुदाण्यावरतीच इथे मी काढून घेत आहे। यानंतर यामध्ये ॲड करत आहे हिरवी मिरची। तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून घेतल्या होत्या। तर हिरव्या मिरच्या ज्या आहेत ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या, नाहीतर ह्या व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर आपला साबुदाणा जो आहे तळलेला तो नरम पडला जातो, ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। कुरकुरीत होईपर्यंत हिरवी मिरची तळून घेतली आहे। सर्व तळलेले साहित्य जे आहे ते साबुदाण्यावरती काढून घेतले आहे। यामध्ये ॲड केले आहे अगदी किंचित मीठ, तसेच 2 चमचे पिठी साखर। ॲड केलेले सर्व साहित्य मीठ व पिठी साखर या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून इथे मी अगदी मार्केट स्टाईल खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळला जाणारा नायलॉन साबुदाण्यापासून चिवडा तयार करून घेतला आहे, पाहू शकता। मस्त असा तेलामध्ये फुटला गेला नाही, उन्हामध्ये एकदम कडकडीत वाळून घेतल्यामुळे हा तेलामध्ये अजिबात फुटला जात नाही, एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। इथे पाहू शकता अगदी बोटावर दाबता क्षणी याचा चुरा होत आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, झटकीपट तयार होती, लहानांपासून मोठ्यापर्यंत नक्की आवडणार आहे। एकदाच करावं, वर्षभर खा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।